Dear friends, next article is immunity. Immunis म्हणजे फ्रीडम, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्रीडम. It is ability of immune system to fight the disease causing organisms. जे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्याची शक्ती म्हणजे इम्युनिटी. There are two types of immunity like innate or inborn, by birth मिळालेली immunity and acquired or adaptive immunity. जी इम्युनिटी आपल्याला बाय बर्थ मिळते, जन्मापासून मिळते, तिला आपण काय म्हणतो? इनेट इम्युनिटी. यात काहीही करावं लागत नाही. जनरेशन टू जनरेशन ही इम्युनिटी आपल्याला नैसर्गिकरित्या मिळत असते. इनेट इम्युनिटी ही नॉन स्पेसिफिक आहे. जन्मापासून नॉन स्पेसिफिक असणारी इम्युनिटी म्हणजेच इनेट इम्युनिटी. नॉन स्पेसिफिक म्हणजे जसं एक शस्त्र आहे आपल्याकडं, कसाही शत्रू आला, कुठल्याही प्रकारचा शत्रू आला तर त्या शस्त्रानंच त्याच्यावर वार करायचे, त्या शस्त्रानंच वार करायचे. शस्त्र वेगळं नाही, शत्रू जसा तसं शस्त्र नाही आहे. कुणी आला, आमचं शस्त्र एकच, म्हणजे स्पेसिफिक नाही. इट प्रोव्हाइड्स बॅरियर्स टू एंट्री ऑफ फॉरेन एजंट इनटू आवर बॉडी. या इम्युनिटी मध्ये शत्रू आपल्या शरीरात आक्रमण करूच नये यासाठी पण प्रयत्न केले जातात. आणि हे बॅरियर्स जे आहेत, अडथळे आणले जातात, ते 4 प्रकारचे अडथळे आहेत. फिजिकल बॅरियर्स. Our skin and mucous membrane forms physical barriers. आपल्या स्किनचा विचार करा. आपल्या स्किनचा विचार केला तर हा पीएच ऍसिडिक आहे. स्ट्रॉंग ऍसिडिक पीएच स्किनचा आहे. त्यामुळं आपल्या स्किनवर मायक्रो ऑर्गॅनिझम इन्फेक्शन करू शकत नाहीत. बाहेरचा स्किनचा लेअर डेड आहे, केरेटिनाइज्ड आहे आणि पीएच ऍसिडिक आहे. त्यामुळं स्किन मध्ये इन्फेक्शन करता येत नाही, सहजासहजी नाही. त्याचबरोबर आपल्या स्किन मध्ये सिबॅसियस ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँड काय करतात? सीबम सिक्रीट करतात. आणि सीबम मेक्स आवर स्किन मॉइस्ट अँड वॉटरप्रूफ, प्रिव्हेंट स्किन फ्रॉम इन्फेक्शन्स. तर अशा प्रकारे फिजिकल बॅरियर्स मायक्रो ऑर्गॅनिझम आत येऊ नये यासाठी मॉडिफाय झालेले असतात. त्यानंतर फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स अनेक आहेत. जसे आपल्या बॉडीमध्ये अनेक ठिकाणी ओपनिंग्ज आहेत जिथून मायक्रो ऑर्गॅनिझम आत येण्याची शक्यता आहे. वर्णच सुरुवात करू. आपले डोळे. या डोळ्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड्स आहेत. त्यातून टीयर्स रिलीज केले जातात. हे अल्कलाइन फ्लुइड आहे. हे अल्कलाइन फ्लुइड आहे.
इथं स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनची चर्चा केलेली आपण. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. स्किन प्रिव्हेंट एंट्री ऑफ फॉरेन बॉडीज, म्युकस कोटिंग ऑफ लाइनिंग, रेस्पिरेटरी ट्रॅक, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, युरिनोजेनायटल ट्रॅक, मायक्रोब ट्रॅप करणार. आता फिजिओलॉजिकल बॅरियर आपण स्टडी करत आहोत. याच्यामध्ये डोळे जे आहेत त्याच्यातून लॅक्रिमल ग्लँड्स आहेत तिथं, त्यातून टीयर्स रिलीज केले जातात. ते अल्कलाइन आहे. त्याच्यामध्ये लायसोझाइम्स आहेत जे मायक्रो ऑर्गॅनिझमचा सेल वॉल डिस्ट्रॉय करतात आणि आपलं प्रोटेक्शन करतात डोळ्यांचं. त्यानंतर खाली येऊया कान आपले. आपल्या कानामध्ये सिरोमिनस ग्लँड्स आहेत, तिथं वॅक्स सिक्रेट केला जातो. इन्सेक्ट आत जाऊ नये यासाठी पण इथं प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी लायसोझाइम्स आहेत तिथं. त्यानंतर आपलं नाक. या नाकामध्ये म्युकस सिक्रेट केला जातो. त्यामध्ये सुद्धा लायसोझाइम्स आहेत. त्या लायसोझाइमच्या साह्यानं मायक्रोब्स किल केले जातात. त्यानंतर आपण येऊया आपल्या माउथ कॅव्हिटीकडं. एलिमेंटरी कॅनॉल मध्ये कसं केलं जातं हे. आपल्यामध्ये जो सलायवा आहे, या सलायवामध्ये लायसोझाइम्स आहेत. कुणीही शत्रू आला लायसोझाइमनं अतिक्रमण करणं, लायसोझाइमनं प्रतिकार करणं. कुणीही शत्रू आला लायसोझाइम म्हणजे स्पेसिफिक नाहीये. लायसोझाइम्स आहेत सलायवामध्ये. त्यामुळं आपण फूड जे घेतलंय ते खाल्लेलं फूड आपण गॅरंटेड सांगू शकतो का त्यात पॅथोजन नाहीत, मायक्रोब नाहीत, असं काही नाही. तर पहिलं मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्याचं काम लायसोझाइम या माउथ कॅव्हिटीमध्ये करणार. त्यातूनही राहिले तर स्टमक मध्ये गेला जाणार. स्टमक मध्ये स्ट्रॉंग ऍसिडिक पीएच आहे, HCl आहे आणि HCl मायक्रो ऑर्गॅनिझमला खलास करणार. त्यातूनही राहिले तर स्ट्रॉंग अल्कलाइन पीएच स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आहे, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम खलास केले जातील. त्याचबरोबर फिमेल मध्ये वजायनल ट्रॅक आहे. वजायना, त्या ठिकाणी ऍसिडिक मीडियम क्रिएट केलं जातं. लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया त्या ठिकाणी असतात. त्या ऍसिडिक मीडियम क्रिएट करतात आणि त्याच्यामुळं इन्फेक्शन पासून फिमेल जेनायटल ट्रॅक वाचवला जातो. असे अनेक प्रकारचे बघा सलायवा आहेत, टीयर्स आहेत, म्युकस लाइनिंग आहे, गुड गट बॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया आपल्यामध्ये एलिमेंटरी कॅनॉल मध्ये आहेत. त्या चांगल्या बॅक्टेरिया आहेत, आपल्याला उपयोगाच्या बॅक्टेरिया आहेत, पण त्या आपण शत्रूपासून वाचवण्याचं काम, दुसऱ्या बॅक्टेरियापासून वाचवण्याचं काम करतात. स्किन आहे, गॅस्ट्रिक HCl आहे, हे सगळे आपल्याला डिफेन्ससाठी मदत करतात. त्याचबरोबर सेल्युलार डिफेन्स थर्ड टाइप, सेल्युलार बॅरियर्स. एखादा फॉरेन पार्टिकल आला, त्यामध्ये आता फॅगोसाइट सेल्स लाईक WBC, न्यूट्रोफिल्स आहेत, न्यूट्रोफिल सेल्स.
पॉलीमॉर्फोन्यूक्लियर ल्यूकोसाइट्स, मोनोसाइट्स अँड नॅचरल किलर सेल्स, मॅक्रोफेजेस. या सेल्स काय करतात? फॉरेन बॉडी आली, फॉरेन पार्टिकल कडे जातात जातात जातात, फॉरेन पार्टिकलला आत घेतात आणि लायटिक एन्झाईम सिक्रीट करतात आणि त्याला डिस्ट्रॉय करतात. जसं इथं एक फॉरेन पार्टिकल आलेला आहे, या फॉरेन पार्टिकल कडे ही सेल अट्रॅक्ट केली जाते. त्यानंतर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आत घेतलं जातं. आणि आत घेतल्यानंतर लायटिक एन्झाईम सिक्रेट करून याला डिस्ट्रॉय केलं जातं. अशा प्रकारचा जो बॅरियर आपल्यामध्ये आहे त्याला सेल्युलर बॅरियर म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स काम करतात, मोनोसाइट सेल काम करतात, नॅचरल किलर सेल पण त्यामध्ये काम करतात, मॅक्रोफेज सेल त्यासाठी काम करत असतात. त्यानंतर सायटोकाईन बॅरियर्स. सायटोकाईन बॅरियर्स कसं आहे बघा. समजा इथं एक टिश्यू आहे आणि या टिश्यू वरती एखाद्या व्हायरसनं इन्फेक्शन केलं. समजा एक व्हायरस आहे, that virus infect the normal healthy tissue. तर या ज्या इन्फेक्टेड सेल्स आहेत they develop interferon. इंटरफेरॉन नावाचं केमिकल इन्फेक्टेड व्हायरस इन्फेक्टेड सेल प्रोड्यूस करतात आणि ज्या नॉर्मल हेल्दी सेल आहेत त्यांच्याकडे पाठवतात आणि त्यांचा बचाव होतो. व्हायरस इन्फेक्टेड सेल सिक्रेट cytokine protein called as interferon. It protect non-infected cells from further viral infection. आमचं तर इन्फेक्शन झालंयच, आम्ही मरणारच आहे, पण तुम्ही वाचावेत म्हणून शेजारीच्या बाकीच्या नॉन इन्फेक्टेड सेल्स पासला संरक्षण मिळण्यासाठी इंटरफेरॉन नावाचं केमिकल प्रोड्यूस करतात. किती दानशूर आहेत. आपण मरायला लागलोय परंतु दुसऱ्याचा बचाव करावा इतकी व्यवस्था केलेली आहे आपल्या शरीरात या मेकॅनिझम मध्ये. इथं फोटोग्राफ पाहिला तर आपल्या लक्षात येईल. आता सेकंड इम्युनिटीचा जो टाइप आहे तो आहे ॲक्वायर्ड. बाय बर्थ नसते, नंतर आपण डेव्हलप करतो ही इम्युनिटी. नंतर आपल्या शरीरात डेव्हलप होते किंवा आपण डेव्हलप करतो अशी ही ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. ह्या इम्युनिटीची कॅरेक्टर काय? स्पेसिफिक आहे. पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी पर्टिक्युलर इम्युनि रिस्पॉन्स देतो आपण. स्पेसिफिक आहे. पॅथोजन स्पेसिफिक इम्युनिटी डेव्हलप्ड ड्युरिंग लाईफ टाइम. नंतर डेव्हलप प्रत्येकामध्ये होत असते ही. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय मेमरी. मेमरी म्हणजे पुढच्या वेळी पटकन ओळखायचं, त्याच्यासाठी मेमरी सेल्स पाहिजेत.
आणि या इम्युनिटीमध्ये मेमरी सेल तयार होतात. पर्टिक्युलर मिसाईलवर पर्टिक्युलर अँटी मिसाईलचा हमला करणे म्हणजे ॲक्वायर्ड झाली. आणि कुठलंही मिसाईल डागा, आमचं एकच अँटी मिसाईल नॉन स्पेसिफिक झाली, इनेट झाली. It is characterized by memory, that is during first encounter of pathogen. पहिला पॅथोजन बॉडीत घुसला, बॉडी त्यावेळी प्रायमरी रिस्पॉन्स देते, लो इंटेन्सिटीचा रिस्पॉन्स असतो. परंतु त्या दरम्यान बॉडीमध्ये मेमरी सेल तयार झालेले असतात. जसं स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स याचे इन्फेक्शन आपल्या लहान मुलामध्ये पटकन होतात. गोवर, कांजण्या असे आजार लहान मुलांमध्ये होतात, पहिल्या वेळी सहज होतात, कारण रिस्पॉन्स बॉडी त्यावेळी त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करायला नवीनच पॅथोजन आहे, त्यामुळं लहान मुलासाठी हे नवीन पॅथोजन आहे, त्यामुळे रिस्पॉन्स लगेच देता येत नाही. पण त्या इन्फेक्शननं असा शत्रू आला होता बॉडीत, मेमरी सेल बनल्या. आणि ज्यावेळी सेकंड इन्फेक्शन होईल त्यावेळी मात्र त्यांच्या अगेन्स्ट मेमरी सेल तयार असल्यामुळं सेकंड एन्काउंटर ऑफ सेम पॅथोजन कॉजेस सेकंडरी रिस्पॉन्स इन हाय इंटेन्सिटी. त्यामुळे इथं प्रायमरी रिस्पॉन्स जो दिला जातो तो लो इंटेन्सिटी असतो, पण सेकंडरी रिस्पॉन्स जो आहे तो हाय इंटेन्सिटीनं दिला जातो. जसं गोवर, कांजण्या लहान मुलांमध्ये पटकन होणार, त्यावेळी तेवढा रिस्पॉन्स इम्युनिटी सिस्टीम जास्त प्रमाणात देऊ शकत नाही, पण मेमरी सेल बनतात. पण दुसऱ्या वेळा नंतर इन्फेक्शन त्याच व्यक्तीमध्ये झालं, मेमरी सेल तयार असतात, लगेच तो पॅथोजन ओळखतात आणि त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी इम्युनो रिस्पॉन्स डेव्हलप करते, स्ट्रॉंग डेव्हलप करते. त्यामुळे नंतर इन्फेक्शन तशा प्रकारे होत नाहीत. तर आय रिमेंबर धिस वन. बघा, पहिल्या वेळी त्याला ओळखायला वेळ लागतो फार, मेमरी सेल बनतात, पण दुसऱ्या वेळी पटकन या मेमरी सेल ओळखतात. त्यामुळे आपण रिस्पॉन्स क्विक देतो आणि स्ट्रॉंग देतो. ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. ऍक्टिव्ह इम्युनिटी, बॉडी स्वतः इम्युनिटी रिस्पॉन्स देते, तिला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि बाहेरनं रेडीमेड इम्युनो रिस्पॉन्स दिला जातो, त्याला म्हणायचं पॅसिव्ह इम्युनिटी. बाहेरनं आपण घेतो. उदाहरण, जी शस्त्र आपला देश स्वतः निर्माण करतो, ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि जी शस्त्र आपण निर्माण करू शकत नाहीत, रशियाकडनं आपण खरेदी करतो, दुसऱ्याकडनं रेडीमेड घेतो, पॅसिव्ह इम्युनिटी. फरक लक्षात घ्या. काही मिसाईल आपण आता बनवलेत स्वतः आपले, मेड इन इंडिया, ते ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि जे मिसाईल दुसऱ्याकडनं रेडीमेड घेतलेत ते पॅसिव्ह इम्युनिटी. या प्रत्येकामध्ये पुन्हा नॅचरल आणि आर्टिफिशियल असे टाईप येतात, तेही आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. ॲक्वायर्ड इम्युनिटी मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? It is the immunity in which antibodies are produced in host body. स्वतः शरीरात अँटीबॉडी पॅथोजनच्या अगेन्स्ट बनवतोय आपण.
when host exposed to the antigens, लिव्हिंग ऑर डेड मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा अदर प्रोटीन्स ज्यावेळी बॉडीमध्ये येतात त्यावेळी तिच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स आपण किंवा अँटीबॉडीज आपण बनवतो. इट इज अ स्लो प्रोसेस, परंतु ही स्लो प्रोसेस राहणार आहे. इट इज प्रोड्युस्ड बाय 2 वेज, 2 प्रकारे हे करतो आपण, नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता नॅचरल वे कसा, इट इज डेव्हलप्ड ड्युरिंग नॅचरल इन्फेक्शन बाय मायक्रोब्स, म्हणजे गोवर कांजण्या यांच्या पॅथोजनचं इन्फेक्शन लहान मुलांमध्ये पटकन होतं. पहिल्या वेळी इन्फेक्शन झालं, आपल्या बॉडीमधून इम्युनो रिस्पॉन्स फार स्लो मिळाला, परंतु त्या दरम्यान अँटीबॉडी तयार झाल्यात, अँटीबॉडी कमी तयार झाल्या, परंतु त्या दरम्यान मेमरी सेल्स तयार झाल्या. आणि सेकंड इन्फेक्शन ज्यावेळी नंतर होईल त्यावेळी मात्र मेमरी सेल त्या फॉरेन पार्टिकलला, मायक्रोबला पटकन ओळखतात आणि मग डिफेन्स क्विक केला जातो. तर अशा प्रकारे नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी काम करते. गोवर कांजण्यासारख्या आजारामध्ये हे नैसर्गिकरित्या होत आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. पण प्रत्येक आजाराला असं म्हणू शकत नाही आपण, एखाद्याला पोलिओ होऊ द्या अगोदर मग दुसऱ्या वेळी बघू, असं होतंय का? नाही, पहिल्याच वेळी व्यवस्थित पाहिजे. मग अशासाठी आपण काय डेव्हलप केलेली आहे? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी अँड वॅक्सिनेशन. वेगवेगळ्या आजाराविरुद्ध आपण वॅक्सिन्स बनवलेत. एडवर्ड जेनर यांनी सुरुवात केली त्याची. आणि हे वॅक्सिन्स जे बनवतोय आपण वेगवेगळ्या आजारावर, हे वॅक्सिनेशन प्रोग्राम काय, तर तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्याबरोबर लगेच आपल्या बॉडीमधून मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी त्याच्या विरुद्ध तयार होतात आणि त्याला डिस्ट्रॉय करतात. म्हणजे त्या आजाराचे पॅथोजन्स डेड किंवा अटोनेटेड म्हणजे वीक पॅथोजन्स आपल्या बॉडीत सोडले जातात. बॉडी हळूहळू त्याला ओळखते आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार केल्या जातात. आणि ज्यावेळी रियल पॅथोजन बॉडीच्या संपर्कात येईल त्यावेळी त्याच्यावर पटकन हल्ला चढवला जातो. म्हणून आपल्याला वॅक्सिनेशन फार गरजेचं आहे. वॅक्सिनेशन प्रोग्राम हाय. वॅक्सिनेशन त्यानंतर पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे दुसऱ्याकडनं रेडीमेड मिळणारी इम्युनिटी म्हणजे पॅसिव्ह इम्युनिटी. हेअर रेडीमेड अँटीबॉडीज आर डायरेक्टली गिवन टू बॉडी. याचे टाईप बघू आपण, एक्झाम्पल बघू. याच्यामध्ये नॅचरल ब्रेस्ट फिडिंग जे होत असतं, ज्यावेळी बेबीचा जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये जे ब्रेस्ट फिडिंग असतं ते अत्यंत 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 महत्वाचं मिल्क आहे. त्याचं नाव कोलोस्ट्रम. कारण त्यात न्यूट्रिएंट असतात, पण त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर IgA नावाची अँटीबॉडी त्या मदरकडनं बेबीला रोग प्रतिकार शक्ती दिली जाते. म्हणून कोलोस्ट्रम फिडिंग अतिशय महत्वाचं आहे. अँटीबॉडीज IgG फ्रॉम मदर प्लासेंटा टू फिटस म्हणजे अँटीबॉडीज मदरकडनं एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना IgG नावाची अँटीबॉडी त्याला दिली जाते आणि IgA ही अँटीबॉडी कोलोस्ट्रम द्वारे दिली जाते. दिस इज अ नॅचरल. परंतु आर्टिफिशियली
आपण अँटी टिटॅनस सिरम देतो, किंवा एखाद्याला साप चावला तर त्या सापानं व्हेनम इंजेक्ट केलेलं असतं, विष इंजेक्ट केलेलं असतं. कोब्रा असेल तर त्याचं विष कसं आहे, न्यूरोटॉक्सिक आहे, डायरेक्ट जातं. 3 तासात उपचार करायला पाहिजेत, नाहीतर ते विष जातं मेडुला ऑब्लॉंगिटाकडं, रेस्पायरेटरी सेंटर आहे तेच स्विच ऑफ करून टाकतं. सो पर्सन डाईज बाय रेस्पायरेटरी फेल्युअर. मण्यारचं विष हिमोटॉक्सिक आहे, जास्त डेंजर आहे, रक्तवाहिन्या ब्रेक करत जातं ते. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण अँटी व्हेनम बनवलंय. त्या विषाचा वापर करूनच घोड्यामध्ये, खेचरामध्ये त्याचा वापर केला जातो. हापकिन इन्स्टिट्यूट बॉम्बे इथं ते काम केलं जातंय. ते विष काढलं जातं, घोड्यामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि त्याच्या शरीरात ज्या अँटीबॉडी तयार होतात त्या अँटीबॉडीचं अँटीव्हेनम हे इंजेक्शन बनवलं जातं आणि ते अँटीव्हेनम त्या काळात स्नेक बाईट झालेल्या पर्सनला दिलं जातं. म्हणजे दुसऱ्याकडनं रेडीमेड अँटीबॉडी आर्टिफिशियली आपण दिल्या, त्यामुळं ती झाली आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. इम्युनायझेशन जे आपण करतो, दिस इज बेस्ड ऑन मेमरी ऑफ इम्युन सिस्टीम. ऍक्टिव्ह इम्युनायझेशन आपण वॅक्सिन देतो ना, आणि टिटॅनस अँटीऑक्सिन जे देतो आपण, अँटीटॉक्सिन जे देतो आपण, ते पॅसिव्ह इम्युनायझेशन आहे. ऍक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन जे आपण करतो, वॅक्सिन जे बनवलेले आहेत त्यामध्ये त्या पॅथोजनला डेड किंवा वीक ॲटोनेटेड पॅथोजन ॲडज्युएंट सारख्या केमिकलमध्ये मिक्स करून ते वॅक्सिन बनवलं आणि दिलं, तर त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात. आणि ज्यावेळी खऱ्या शत्रूचा सामना होईल त्यावेळी आपलं शरीर भरपूर अँटीबॉडी तयार असल्यामुळं त्याच्या अगेन्स्ट प्रतिकार करू शकतात. जसं कोरोनाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी पूर्वी नव्हत्या, त्यामुळे सिव्हिअर इन्फेक्शन होत होते. पण आता इम्युनायझेशन, आपलं वॅक्सिनेशन केलंय, वॅक्सिनेशन केल्यामुळं आपली इम्युनिटी डेव्हलप झाली आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. IgM सुरुवातीला होते, नंतर IgG, आणि मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी तयार झाल्यामुळं आता जास्त भ्यायची गरज नाही. Preparation of vaccine, antigenic protein of pathogen or inactivated pathogen introduced into body. This results development of antibodies. During actual infection, antibodies neutralize the antigens. Actual infection मध्ये आपल्या अँटीबॉडीज त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला न्यूट्रलाइज करतात. The vaccine also generate memory B and T cells. मेमरी सेल्स बनवल्या जातात त्या दरम्यान, आणि त्या सेल्स काय करतात, पॅथोजन आला, शत्रू आला, त्याला लगेच ओळखतात आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करायला सांगतात आणि त्याच्यावर हल्ला चढवला जातो. पोलिओ वॅक्सिन, हेपॅटायटिस बी. आता काही, जसं पोलिओ वॅक्सिन म्हटलं तर ओरली दिले जातात, 2 बूंद जिंदगी के. हेपॅटायटिस बी व्हायरसचं वॅक्सिन आहे, DPT वॅक्सिन आहे, TAB वॅक्सिन आहेत, अनेक वॅक्सिन्स. हे कोरोनाचं कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे, कितीतरी वॅक्सिन्स आहेत.
वॅक्सिन्स आर प्रोड्युस्ड बाय युजिंग डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. आता डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय. जसं हेपॅटिटिस बी वॅक्सिन प्रोड्युस्ड फ्रॉम ईस्ट पासून ते बनवलं जात आहे. पहा, एखादी लेडी प्रेग्नंट झाल्यापासूनच वॅक्सिनेशन चालू होत आहे. ते बेबी जन्मल्यानंतर पुन्हा वॅक्सिन 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 कितीतरी वॅक्सिन्स दिले जातात आत्ता. म्हणून हा फोटोग्राफ. अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी अनेक वॅक्सिन्स आपल्याला दिले जातात. पॅसिव्ह इम्युनायझेशन मध्ये काय करतो आपण? इट इज अ डायरेक्ट इंजेक्शन. प्रीफॉर्म्ड अँटीबॉडीज, रेडीमेड अँटीबॉडीज बाहेर बनवलेले असतात आणि त्या दिल्या जातात आपण इंजेक्शन मार्फत. इट इज रिक्वायर्ड फॉर क्विक इम्युनो रिस्पॉन्स. आपल्याला क्विक रिस्पॉन्स पाहिजे असेल तर ते केलं जातं. जसं इम्युनायझेशन अगेन्स्ट टिटॅनस, स्नेक वेनम. टीटीचं इंजेक्शन आपण देतो ना. काही पत्रा लागला, काहीतरी लागलं, लोखंडी लागलं तर टीटीचं इंजेक्शन देतो. त्या टिटॅनसचं वॅक्सिन पण आपण दिलेलं असतं. आणि साप चावला तर लगेच आपण अँटीव्हेनम देतो. कारण क्विक रिस्पॉन्स देण्याची त्या दरम्यान गरज असते, म्हणून आपण हे करतो.